पाणी पण व्यवस्थित झिरपायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हाय फ्रेंड्स, मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला जुना माठ फेकण्यापूर्वी हा उपाय मी जो सांगणार आहे तो तुम्ही नक्की करून बघा। उन्हाळा आला की सर्वच नवीन माठ खरेदी करतात, कारण की वर्षभर जरी आपल्याला थंड पाण्याची गरज वाटली नाही तरी पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये माठातलंच पाणी असं पिऊसं वाटत असतं। तर सगळ्याच घरांमध्ये नवीन माठ आणला जात असतो दरवर्षी, आणि त्यांचं जर कारण विचारलं तर सगळ्यांचं हाच कारण असतं की जुन्या माठात थंड पाणी होत नाही आहे। तर चला मग आपण आता बघूया की कसं आपण जुन्या माठातच थंडगार असं पाणी करू शकतो। जुन्या माठामध्ये पाणी थंड न होण्याचं एकच कारण आहे की काही कालांतराने ते माठाची छिद्रे बुजली जातात आणि त्यामुळे माठ झिरपला जात नाही आणि त्यामुळे मग पाणी थंड होत नाही। तर तुम्ही येथे बघू शकता की हा माझा माठ जो आहे जो जुना आहे, 2-3 वर्ष अगोदरचा हा माठ आहे, त्यामुळे मी त्याला थोडं सिमेंट पण लावलेलं आहे आणि आता आपण त्याला ओला करून घेणार आहे। पूर्ण सगळीकडून व्यवस्थित असं आपण आता हा ओला करून घेऊया। बऱ्याच दिवसांपासून हा माठ वापरत नाही आहे, त्यामुळे तो पाणी सोप करून घेतोय सर्व। तेवढं पाणी आपण त्या माठाला ॲब्सॉर्ब करून घेऊन देऊया। त्यानंतर आपण जेवढं एक्स्ट्रा पाणी आहे माठामध्ये तेवढं सर्व काढून टाकूया। तर आता आपण येथे निंबाचा वापर करणार आहोत। तर मी एक निंबू काटून घेतलेला आहे आणि त्याचा रस आता सर्व काढून घेणार आहे। तर पूर्ण एक निंबाचा रस मी काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे 1 चमचा मीठ। 1 चमचा मीठ घातल्यावर त्यामध्ये खाण्याचा सोडा 1 चमचा घालणार आहे, जो आपण रेग्युलर यूज करतो तो खाण्याचा सोडा घालणार आहे यामध्ये। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हे आता आपल्याला माठाला आतून बाहेरून दोघीकडून चोळून लावायचं आहे। माठाला घासणी वगैरे अजिबात वापरायची नाही आहे। नारळाचा काथा जो असतो त्याने घासलं तरी चालतो माठ। यामध्ये आपण जे मिठाचा आणि सोऱ्याचा वापर केला आहे ना, तर ते जे आपले माठाचे छिद्रे असतात तर ते मोकळे व्हायला याने मदत होते आणि त्यामुळेच पाणी एकदम छान थंडगार असं होतं। माठ न वापरल्यामुळे बघा कसा पांढरा झालेला आहे। तर आपल्याला आहे ना हा माठ आता 1 तासभर असाच ठेवून राखायचा आहे, याला हे मीठ आणि सोरा निंबू लावून, आणि त्यानंतर मग त्याला छानपैकी असं धुवायचं। काळा माठ असू द्या, लाल माठ असू द्या, कोणताही माठ असू द्या तुमच्याकडे, तुम्ही हा उपाय त्यावर करू शकता। करून बघा तुम्ही एकदा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल। तर मी आता सर्व बाजूंनी असं निंबूचा रस हा सर्व घासून घेणार आहे। तर येथे मी खाली सिमेंट लावलेलं होतं, त्यामुळे तो तसा पांढरा पण झालेला आहे। तर आतून पण मी याला असं छानपैकी घासून घेणार आहे। तर हा सर्व रस मी आता यामध्ये मध्ये पण टाकून सर्व असं घासून घेते। तर तुम्ही बघू शकता। तर आता याला असं घासून घेऊन 1 तासभर आपल्याला तो पाण्याने भरून ठेवायचा आहे। तर मी आता हा येथे माठ भरून घेणार आहे आणि हा पूर्ण पाण्याने भरून ठेवणार आहे 1 तासभर। तर मी आता पूर्ण माठ भरून ठेवलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता बघा की कसं असे छिद्रे त्याचे ओपन झालेले आहे, तर पाण्यामध्ये कसे बुडबुडे निघत आहे। आणि यामध्ये मी आता 1 चमचा मीठ आणि 1 चमचा आपला खाण्याचा सोडा टाकणार आहे। तर तुम्ही बघू शकता बघा पाण्यामध्ये कसे बबल्स निघत आहे। तर मी 1 तासभर हा माठ असाच ठेवलेला होता पाण्याने भरून। तर आता आपल्याला हे पाणी सर्व काढून त्यामधलं पाणी जे आहे ते वेस्ट घालायचं नाही आहे, कुंडे वगैरे आहेत ना ते पाणी टाकून द्यायचं आहे। आणि आता मी हे पाणी सर्व या टपामध्येच काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे नारळाचा हा काथा आहे, तर त्याने मी आता हा माठ सर्व घासून घेणार आहे आतून बाहेरून। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या
माठाला घासून घ्यायचं आहे. तर जास्त पण जोर लावायचा नाही आहे. आणि आपण जो निंबाचा वापर केलेला आहे तेथे व्हिनेगर पण आपण वापरू शकता. निंबूच असलं पाहिजे असं काही नाही. तर माझ्या मते बऱ्यापैकी आता माठ हा आपला स्वच्छ झालेला आहे. तर चारी बाजूने आपण आता याला असा घासून घेतलेला आहे. तर आपण आता याला असं धुवून घेऊया स्वच्छ. तर माठ आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा 2-3 पाण्याने चांगला असं धुवून टाकायचं आहे आधी. आणि हे पाणी आपल्याला सर्व कुंड्यांना टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कसं लाल पाणी निघतं आहे यामध्ये. तर आता मी 2-3 पाण्याने हा माठ छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही आतून पण बघू शकता. तर याला उन्हामध्ये ना 1 दिवस आपल्याला स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपलं पाणी छानपैकी थंड होतं. तर तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी आपला माठ असा त्याचे जे छिद्र आहे ते ओपन झालेले आहे. यामध्ये आपण निंबाचा, मिठाचा आणि सोऱ्याचा वापर केला आहे. त्यामुळे पूर्ण असे हे जे छिद्रे आहे बारीक ते पूर्ण मोकळे झालेले आहे. आणि आता तुम्ही बघू शकता पाणी कसं यामध्ये झिरपतं आहे. तर मी आता माठ असा भरून ठेवलेला आहे आणि दरवाजाजवळच ठेवलेला आहे, म्हणजे त्यामध्ये पाणी एकदम छान गार होईल. तर पाणी थंड होण्यासाठी आपण अजून एक उपाय करू शकतो. तो म्हणजे आपण याला एक सुती कापड पण बांधून ठेवू शकतो आणि त्यावर थोडंसं पाणी मारून घ्यायचं आणि तो कोरडा झाला म्हणजे अजून त्याच्यावर पाणी शिंपडायचं. तर अजून छान थंड होईल पाणी. तर ताईंनो, कशी वाटली तुम्हाला ही किचन टिप्स कमेंट करून मला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.